या ठिकाणी दुसरे आमचे मित्र आणि या तालुक्याचे नेते, जिल्ह्याचे नेते आदरणीय धैर्यशील दादा कदम हेही आता उपस्थित आहेत. तर मित्रहो, सांगायला खरोखर आज बरं वाटतंय. कुठेतरी परिवर्तनाची नांदी आली आणि या कराड उत्तरला उत्तर मिळालं. मी पंचायत समिती पाठीमागची झाली, सुरेश तात्यांच्या वर पायाला भिंगरी लावून पळालोय, प्रत्येक गाव गण पळालोय मी. हे करत असताना आज काळ लोटला गेला. प्रत्येकाची अपेक्षा असते की मला जिल्हा परिषद लढली पाहिजे, पंचायत समिती लढली पाहिजे. कारण जिल्हा परिषदेला आता ओपन पडले आरक्षण, पंचायत समितीला तिसऱ्या वेळी आरक्षण ओपन पडले. प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि अपेक्षा बाळगणं गैर नाही. कारण प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने या पक्षामध्ये काम करत असतो. त्यामुळे हे काम करत असताना प्रत्येकाला संधी मिळेल असं नाही. याच्या अगोदर बाळासाहेब दादांनी पण सांगितलं, आज राहुल दाने सुद्धा म्हटले. परंतु मला असं ऐकवत आहे की तात्या, की काही तुमच्या बैठका झाल्या असतील, काय झालं असेल, पण त्यावेळी सगळे असं म्हणले, असं मला ऐकायला मिळतंय की ह्यावेळी नयन निकमांना आपण उमेदवारी जिल्हा परिषदेला द्यायचे. हे ऐकायला मिळालंय. जर तुम्ही एखाद्याला शब्द देता तर शब्द पाळा. आज आमची सुद्धा इच्छा आहे जिल्हा परिषद लढवायची. प्रत्येक गावात 100 सैनिकाच्या खाली सैनिक नाही, सैनिकांसाठी आम्ही काम करतोय. आणि ही संघटना कटकरता त्यांना विचारा, रात्रीच्या 1 वाजता पाठिंबा दिलाय, विधानसभेचा अर्ज मागे काढून घेतलाय. आमची सुद्धा इच्छा आहे, आम्ही का नको? काय इंदुलीकर बरोबर आहे का चुकीचं आहे? प्रत्येकानं मागणी केली पाहिजे. आज गण सुद्धा ओपन आहे. तुम्ही कार्यकर्त्याला नजरअंदाज करू नका. सुरेश तात्या उभे राहिले, अख्खं गाव आमदार पाटलांच्याकडे होतं. देवराज दादांना 600 मतं गेली, सुरेश तात्यांना 500 देणार हा प्रशांत कदम आहे आणि रणजित कदम आहे, जो जेवण शुगरला काम करतो. ही आठवण करून द्यायची वेळ आली. नेत्यावर मतं मिळत नाहीत, त्याला कार्यकर्त्याची मोठ बांधावी लागते, तेव्हा मतं मिळतात. तर ह्या गोष्टी करत असताना तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला नजरअंदाज करू नका. त्याची ताकद ते वेळेनुसार लावतो. शिवाजी महाराजांनी छोट्या या शूर मावळ्यांच्या जीवावर राज्य केलं. असे 100,000 सैनिक त्यांनी पाळले नव्हते. तर ते मावळे जपायला शिकलं पाहिजे. मी जाता जाता एवढंच सांगेन, मनोज दादा आमदार होताना जर नयन भाऊने निर्णय घेतला असेल, मनोज दादा 2 वेळा आमदार होता होता राहिले. तिसऱ्या वेळी ज्या वेळेला मनोज दादांना आमदार व्हायचं होतं, तेव्हा मनोज दादांनी सांगितलं, पक्षानं तिकीट देऊ का नाही देऊ दे, मी उभा राहणार आहे, मला आमदार व्हायचंय. जर एखाद्याला निवडणूक लढवायची आहे, समाजाचं काम करायचं आहे, तर समाजामध्ये फिरलं पाहिजे, समाजाच्या यातना जाणून घेतल्या पाहिजेत, समाजाची अडचण काय जाणून घेतली पाहिजे. तर कमीत कमी एवढं तरी केलं पाहिजे. आणि ठीक आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे, ह्याच्यातला युवा वर्ग देश सेवेसाठी जाणारा आज नयन निकमासाठी इथं आलाय. नक्कीच तुम्ही सेवा घडवल्याशिवाय राहणार नाही. आज या व्यासपीठावरून बाळासाहेब दादा, आमची सुद्धा मागणी आहे, आज प्रत्येक मोठ्या इंदोली असेल, पाली असेल, पेरली असेल, सरेगाव असेल, तुम्ही त्याच गावांना उमेदवार देता. शिरगाव, वडगाव, वहेचेवाडी असेल, ह्यांचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. छोट्या गावाचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी सुद्धा पालघरात इच्छुक आहे आणि मनोज दादांच्या सारखं सांगतो, इथं नाही उमेदवारी दिली तरी अर्ज भरणार आहे. मी म्हणणार नाही. मी पक्षाचं काम केलंय. शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख हुडकून मिळत नव्हते, हुडकून मिळत नव्हते.
तेव्हा हुडकून गेलेत, सरपंच बसलेत, काका बसले तिथं, सांगावं सुनील शिंदे काय करत होते. त्यामुळे मी असा भेणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे मित्रांनो, योग्य व्यक्तीला मतदान म्हणजे या बालगटाचा विकास. कुणी आतापर्यंत काय केलं, कुणी काय नाही केलं. नरेंद्र मोदी चहा विकणारे सुद्धा पंतप्रधान आहेत. बरोबर आहे काय चुकीचं आहे? एक पैलवान माणूस झाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सदस्य म्हणून काय बिघडलं? एक सैनिक झाला सदस्य म्हणून काय बिघडलं? सैनिकांनी तुम्हाला फक्त मतच द्यायची का? काटकरदात्या माझी मागणी आता मी मनोज दादांना आणि अतुल बाबांना पाठिंबा दिलाय संघटनेचा. माझी सुद्धा इच्छा आहे पालघाटात किंवा पालघरात मला उमेदवारी मिळावी. नाही तर मिळावीच. नवीन चेहऱ्याला संधी द्या. आज पक्ष म्हणतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशात 1 नंबरचा पक्ष आहे. तो सुद्धा म्हणतोय की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. जुन्यांनी जरा थांबा ना, आता जरा नवीन संधी द्या. किती पळतोय बघूया ना. तुम्हाला असं लाईन लावण्यापेक्षा असल्या माणसाला संधी द्या. द्या नवीन माणसाला संधी. दुसरी, दादा इथं बसलाय, दादा ऐका जरा. शेतकऱ्यांची आज झालं भाषण झालं, ठीक आहे, मनाचा मी बोलून गेलो, काय चुकलं असेल तर माफ करा, पण ही खऱ्या कार्यकर्त्याची खंत आहे मित्रांनो. शेतकऱ्यांची मागणी आहे या भागातल्या. दादा आज लोकांची उसाची बिलं आली नाही, पण लाईट मोटरची कनेक्शन कट करण्याचं काम बुधवारपासून होते. तर ह्याच्यावर कुठेतरी तुम्ही प्रशासनाला तोडगा काढावा. आज तुम्ही सर्व मंडळी बसलाय, असं आता तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्याचं कनेक्शन कट होईल त्याला अनिल मारेंच्याकडे जायचंय. हे काय आज आपण इथं सर्वजण माझं बोलणं ऐकून घेतलं. माझा खडकावरचा गाडा आहे, मी बोलतो ते करतो आणि करणारच, यात काही शंका पण नाही. परंतु आज इथं सर्व मंडळी दादा बसलेत, तात्या बसलेत, तर त्या पद्धतीने मी एवढंच सांगेन की आमची सुद्धा, आमच्या गावाचा सुद्धा विचार व्हावा. आम्हाला गाण्यातून उमेदवारी मिळावी आणि त्यात मी इच्छुक आहे हे पण सांगतो आज नयनच्या व्यासपीठावर. आणि नाही दिलं तरी अर्ज भरणार आहे हे पण सांगतो. त्यामुळं काही चुकलं असेल तर माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने